श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। हे प्रिय आत्मा, काही दिवसापासून देव तुमच्याशी कनेक्ट होऊ इच्छित आहे। तुम्ही चुकूनही हा संदेश आज टाळू नका, नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातले ते आशीर्वाद गमावू शकता जे देव तुम्हाला देऊ इच्छित आहेत। म्हणून कृपया 5 मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐका अशी विनंती आहे। माझ्या मुला, आता ती वेळ आली आहे जेव्हा मला तुला अशा उपायाबद्दल सांगायचे आहे, परंतु त्यासाठी तुला मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐकावे लागेल। मी तुला आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात खूप संधी समोर आणले, पण अजूनही तुला हेच कळलं नाही की कुठल्या संधीने तू पुढे जाऊ शकतोस। तू प्रत्येक संधीकडे दुर्लक्ष केलंस, तुझ्याकडून होणार नाही म्हणून तू आधीच घाबरलास। माझ्या मुला, तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, जीवनात जे काही होते ते चांगल्यासाठीच होते आणि आता जे काही होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहे। पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आज चुकीच्या मार्गावर चालला असला तर तो तुमच्यासाठी चांगुलपणाचा मार्ग आहे। उलट त्या चुकीच्या वाटेने पुढे जात राहिल्यास तुमचे आयुष्य बिघडेल आणि तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही। तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी इज ग्रेट टाईप करा। मी तुम्हाला हजारो संधी दिल्या, पण आजपर्यंत तुला समजलं नाही की तू तुझ्या आयुष्यात पुढे कसं जाणार। माझ्या मुला, आज मी तुला काही गोष्टी करण्यास सांगत आहे ज्यासाठी मी तुला निवडलं आहे, जेणेकरून तुझे जीवन चांगले होईल। आता सर्वप्रथम तुला जे करायचे आहे ते म्हणजे आयुष्यातील प्रत्येक काम करण्यापूर्वी विचार करावा आणि त्याचे चांगले वाईट परिणाम जाणून घेऊनच त्या कार्याला पुढे जावे, जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद येऊ शकेल। दुसरे कार्य तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आतून त्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात आळशीपणा किंवा वाईटपणाकडे घेऊन जातात। अशा गोष्टी फक्त तुमचे आयुष्य खराब करतात। उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या दारूच्या नशेत असलेल्या लोकांसोबत बसलात तर एक दिवस तुम्हालाही त्याच्या दारूचे व्यसन नक्कीच लागेल। त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचा वेळ वाईट लोकांसोबत घालवला तर ते तुम्हाला वाईटाकडे घेऊन जाईल। माझ्या मुला, तुम्हाला कसे जीवन हवे आहे हे तुमच्याच हातात आहे। तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बदलणे आवश्यक आहे। तुम्ही दररोज करत असलेल्या कृती तुम्हाला आयुष्यात पुढे किंवा मागे घेऊन जातात। जर तुम्ही आज सकाळी लवकर उठण्यासाठी एक छोटीशी गोष्ट केली तर तीच गोष्ट उद्या तुमचा वेळ वाचवेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी अधिक वेळ द्याल। माझ्या मुला, वेळेचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला वेळ समजून घ्यावा लागेल। वेळ कोणासाठीही थांबत नाही, त्यामुळे जर तुम्हाला वेळ हवा असेल तर तुम्ही सकाळी सर्वात आधी उठून ती कामे पूर्ण करा जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। चौथी पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा। जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही बदलू शकत नाही। माझ्या मुला, तुझा विश्वास तुला आयुष्यात पुढे घेऊन जातो आणि तुझी अंधश्रद्धा तुला आयुष्यात मागे घेऊन जाते। जर तुम्ही इतरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली तर ती तुमची वेळ अंधश्रद्धा असेल, कारण जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तोपर्यंत तुम्ही कोणतेही काम नीट करू शकणार नाही। माझ्या मुलांनो, श्रद्धेची शक्ती आजारी माणसालाही बरी करू शकते। जसे तुम्ही आजारी असताना डॉक्टराकडे जाता तेव्हा तो तुम्हाला औषध देतो आणि त्या औषधावर विश्वास ठेवल्याने
तुम्ही बरे होतात, ती तुमची श्रद्धा आहे, तुम्हाला बरे करणारी शक्ती आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा. सहमत असाल तर होय बरोबर आहे, मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रार्थना करता आणि मी त्या सर्व प्रार्थना स्वीकारल्या आहेत. आतापर्यंत तुम्ही ज्या वेळेची वाट पाहिलं ती वेळ आली आहे. आता तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. ज्याने तुमचे वाईट केले आहे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळू लागेल आणि तुमचा वाईट काळ आत्ता संपल्याचे हे लक्षण आहे. आत्ता अशी वेळ आली आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल. माझ्या बाळा, तू माझा भक्त आहेस. मी तुझ्याबद्दल कधीही निराश होऊ शकत नाही. तुला सर्व संकटातून बाहेर काढण्याबरोबरच मी तुला आनंद नक्कीच देईन. जर तुमचे चांगले काम नेहमीच चांगले असेल तर तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल. तुमचे जे काही वाईट झाले ते तुमच्या मागील जन्मात केलेल्या वाईट कर्माचा हिशोब होता. पण आता तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला खूप आनंद देईल. एवढंच की तुम्ही सांभाळू शकणार नाही. हाच तुला माझा आशीर्वाद. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.